की नाही मला माहित नाही. तर धोक्याचं वय ओलांडलं की जगामध्ये मुलं सज्ञानी होतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी सांगतो, तुम्ही हसू नका. की जगामध्ये 16 वर्षानंतर किंवा 18 वर्षानंतर म्हणजे कळायला लागल्यानंतर मुलगा आणि मुलगी मित्रमैत्रिणींच्या बरोबर गेली नाही, मुलगी मित्राबरोबर गेली नाही आणि मुलगा मैत्रिणी बरोबर गेला फिरायला, तर आई वडिलांना जगामध्ये चिंता लागते. भारतात पण चिंता लागते. ती कशामुळे? तर उलटी चिंता असते. ती मुलगी मित्राबरोबर गेली असं नुसतं जर कळालं वडिलांना तर पाठीची सालट निघतं बघा. जगात असं नाहीये. जगात शिक्षण हे माणसाला उदार आणि व्यापक करते, याच्यावर जगाचा विश्वास आहे. आपला मात्र तो विश्वास नाही. मी तुम्हाला असं सांगणार आहे की जगात असा विश्वास का आहे? त्याचं कारण जग हे शिक्षणाला स्वावलंबनाचं साधन बनतं. तुम्ही जगात कोणते, विशेषतः युरोपियन देशांच्या मध्ये, युरोपियन देशांच्या मध्ये 16-18 वर्ष झालं की मुलगा आणि मुलगी मिळवायला लागतात. आपल्याकडे मुलगा मिळवायला लागला तरी बापच त्याचा संसार करतो. म्हणजे कसं की तुमचा संसार थाटून देतील, तुमच्यासाठी फ्लॅट घेतील, तुमच्यासाठी गाडी घेतील. मी गमतीनं कधीतरी असं म्हणतो की भारतातले पालक, त्यांना जर अशी सोय असती की तुमचा श्वास त्यांनी घ्यायचा तर त्यांनी तो घेतला असता. तो घेता येत नाही म्हणून तुमचा श्वास फक्त तुम्हाला घ्यायला लागतो. म्हणजे माणूस कसा घडवू नये असं आपल्याला घडवलं. जगामध्ये माणसाला स्वावलंबी पहिल्या दिवसापासून बनवलं जातं. कसं की बाळ जन्माला आलं, आपल्याकडे बाळ जन्माला आलं की ते आईच्या कुशीत झोपतं. जगामध्ये बाळ जन्माला आलं की पहिल्या दिवशी स्वतंत्र झोपवलं जातं, कुशीत घेतलं जात नाही बाळ. आणि कुशीत न घेतल्यामुळे ते बाळ पहिल्यापासून स्वतंत्र वाढायला लागतं. आपल्याकडे मुलं आई वडिलांच्या बरोबर झोपतात. केव्हापर्यंत झोपतात? 7वी पर्यंत झोपतात. कळे